गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत दोन नेत्यांमुळे किंवा जोरदार शीतयुद्ध सुरू होतं, ज्याचं चकित करणारं रूप आज पाहायला मिळालं। शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची विधिमंडळ परिसरात हसत खेळत भेट घेतली आहे। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळा संवाद झाला। विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाणांना निलेश राणेंनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। निलेश राणेंनी सिंधुदुर्गात स्टिंग ऑपरेशन करत भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकरांच्या घरी पैसे सापडले असा आरोप केलेला। हे सर्व रवींद्र चव्हाणांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोपही शिंदेंनी केला होता। त्यामुळे चव्हाणांविरोधात वारंवार सूर आळवणाऱ्या निलेश राणेंनी आता मनोमिलनाचे सूर आळवायला सुरुवात केली। नाही साहेब, असं वाद म्हणजे काय, माझा व्यक्तिगत वाद नव्हता, काय व्यक्तिगत दुश्मनी नव्हती। मी स्वबळावर लढत होतो। स्वबळावर लढत असताना आपल्याला सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टीचा वापर करावा लागतो आणि तेही स्वबळावर निवडणूक लढत होते। त्यांचा पक्षही मोठा आहे, आमच्यापेक्षा मोठा पक्ष त्यांचा आहे, आमचाही मोठा पक्ष आहे। तर आम्ही दोघंही निवडणुकीत लढल्यानंतर कुठे ना कुठेतरी फ्रिक्शन होणार। त्याचं फ्रिक्शन काय पर्सनल नव्हतं, हे सिच्युएशनल होतं। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यावर काय म्हणतात तेही बघूया। आता यांचं काय काय माफ करावं हा एक प्रश्न आहे। काय काय झालेलं मागच्या काळात सगळ्या कोकणाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। आणि आता अशी कबुली देऊन जो बूंद से गई वो जो हौद से गई वो बूंद से नहीं आती रहती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।